प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुझी स्तुती, गौरव, महिमा, आदर, सन्मान आम्ही देतो. तुला उंचवतो आणि गौरवतो प्रभू. तू माझं मुख आणि ज्ञान हो प्रभू. ज्ञानाचं निधी, गुप्त निधी तुझ्यामध्ये आहे प्रभू. तुझं ज्ञान प्रकट कर. माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द तुला उंचवणारा आणि गौरवणारा असेल. प्रभू परमेश्वरा, तू स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहेस प्रभू. आज आम्हाला भाकर वाढ आणि येशूच्या नावामध्ये तुझं गौरव व्हावं असं तू दयेने आणि कृपेने कर बापा. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन, आमेन. मित्रांनो, आज आपण स्तोत्र 2 याचं मनन करणार आहोत. स्तोत्र संहिता 2. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र होऊन मसलत करीत आहेत. उठा, आपण त्याची बंधने तोडून टाकू. आपणावरून त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. स्वर्गात जो सिंहासनावर रूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्या घाबरे करील. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी निर्णय कळवतो. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. मजल माग म्हणजे राष्ट्रे मी तुला वतना दाखल देतो. पृथ्वीचे दिगंताचे स्वामित्व तुला देतो. लोहदंडाने तू त्यास ठेसशील. कुंभाराच्या मडक्यासारखा त्याचा चुराडा करशील. राजानो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो बोध घ्या. भीड धरून त्याची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागू नये. तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सर्व धन्य होत. प्रियांनो, दाविदाने 2000 वर्षापूर्वी देवाने दाविदाला एक व्हिजन दिलं, एक दृष्टांत दिला. आणि त्या व्हिजन मध्ये दाविदाने अभिषिक्त मसीहा येणार आहे, तो कसा असेल याच्याविषयी हे स्तोत्र आम्हाला सांगत आहे. जर आम्ही दुर्बिणीतून जर आम्ही पाहिलं तर 3 गोष्टी आपल्याला कळतात. एक, दूरची वस्तू आपल्याला अगदी जवळ आहे अशी दिसते. त्याच्यानंतर जे दिसतं ते स्पष्ट असतं. आपल्या खडानखडा आपल्याला दिसतं. आणि जे दिसतं ते मोठं दिसतं आणि आपण सहज ते ओळखू शकतो. या आम्ही येणारा मसीहा 2000 वर्षानंतर येणार आहे. ते त्यांनी तेव्हाच पाहिलं. त्याला ते 2000 वर्षानंतरच त्याला अगदी जवळ दिसलं, स्पष्ट दिसलं. आणि तो त्याच्याद्वारे आम्ही ओळखू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताला. आज तो प्रकट झालाय, पण त्याच्या अगोदर दाविदाला परमेश्वरांनी प्रकट केलं या स्तोत्राच्या द्वारे. ते कसा असणार आहे, त्याचं राज्य कसं असणार आहे. आणि स्पेशली लोक त्याच्या विरोधात असणार आहे. सर्व लोक पुष्कळदा आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही नवीन करारातही पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताला अडवण्यात आलं, थांबवण्यात आलं सदुकी आणि परुषी लोकांनी. आणि सर्व लोक त्याच्या विरोधात, सर्व राजे त्याच्या विरोधात, सर्व राष्ट्रे, जवळजवळ सर्वच राष्ट्रे त्याच्या विरोधात उभं राहतील असं दावीद राजा सांगत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? प्रियांनो, सर्व लोक येशूच्या विरोधामध्ये दंगल करतील. लोक व्यर्थ योजना करतील.
योजना करणं परमेश्वराच्या हातात आहे. उत्तर देणं परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वर ठरवतो काय करायचं. स्तोत्र 24 मध्ये लिहिलं, पृथ्वी आणि तीवरील सर्व काही परमेश्वराचं आहे. त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. ही पृथ्वी त्याची आहे आणि पृथ्वीवर काय होईल हे देवाने ठरवलेलं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधामध्ये राष्ट्र दंगल करतील, विरोध करतील, असं दावीद राजा सांगत आहे. प्रियांनो, आम्ही जर पाहिलं तर प्रियांनो, त्याने हे पाहिलं की येशू देवाचा पुत्र आहे. येशू मानवी येशूला नष्ट करण्यासाठी, नामशेष करण्यासाठी अनेक अधिकारी जमणार आहेत. प्रभू येशू सर्वावर गौरवी विजय मिळवून अधिष्ठित केलेला राजा आहे, हे देवाला सांगायचं आहे सर्व जगाला. पृथ्वीचा सम्राट, युगानुयुग राज्य करणारा, राजांचा राजा प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं. दानिएल 2:44 वचनाकडे जर आम्ही गेलो तर दानिएल 2:44 मध्ये प्रियांनो त्याच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी दानिएलाने लिहून ठेवलेलं आहे. मी वाचत आहे दानिएलचं पुस्तक 2 अध्याय 44 वचन. त्या राजाच्या आमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करीत, त्याचा कधी भंग होणार नाही. त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही. तर ते या सर्व राज्याचे चूर्ण करून त्यास नष्ट करील व ते सर्व काळ टिकेल. इथं येशू सर्व राज्यांचे चूर्ण करणार. लोकांनी कितीही दंगल मांडली, व्यर्थ योजना केल्या, तरी बायबल सांगतं राष्ट्रे खवळली, राजे डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेले. राज्य, सामर्थ्य आणि गौरव देवाचा आहे. त्याची जी इच्छा आहे त्याचीच इच्छा ह्या भूतलावर पूर्ण होईल. प्रियांनो, तुम्हाला आणि मला त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या इच्छेमध्ये राहायचं आहे. वचन 2 तो म्हणतो, परमेश्वराविरुद्ध, त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, त्याला अभिषेक केलेला आहे. तो देवाचा अभिषिक्त सेवक आहे. स्तोत्र 61 कडे आपण जाणार आहोत. यशया 61:1 कडे आपण जाणार आहोत. यशया 61:1 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला पाहायला मिळतं की, मी वाचत आहे, प्रभू परमेश्वराचा आत्मा माझवर आला आहे, कारण दिनात शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने त्याला अभिषेक केला आहे. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता आणि बंदिवानास बंद मोचन करावे. प्रेम, इथं आम्हाला पाहायला मिळतं की देवाने त्याला अभिषेक केलेला आहे. कशासाठी? भग्नजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, बंदिवानास बंद मोचन, यासाठी अभिषेक केला आहे. आणि तो अभिषेक्त आहे. अभिषिक्त म्हणजे वेगळा केलेला, अभिषिक्त म्हणजे देवाच्या सेवेसाठी वेगळा करून ठेवलेला.
त्याच्या विरोधात सर्व पृथ्वीवरील राजे उठले आहेत. प्रियांनो, आम्ही पाहतो येशूच्या जन्मापासून आम्हाला पाहायला मिळतो फारो राजापासून आजपर्यंत देव आणि त्याच्या विरोधात लोक उभे आहेत. पृथ्वीवरील राजे उठलेले आहेत. सत्ताधीश एकत्र येऊन मसलत करत आहेत, प्लॅनिंग करत आहेत, एकत्र होत आहेत. पण ते एक वाटेने येतील आणि 7 वाटेने पळून जातील. एक वाटेने येऊन 7 वाटेने ते पळून जातील. वचन 3, उठा, आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरून त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. प्रियांनो, तुम्हाला आणि मला, आम्हाला सर्व पृथ्वीवरील व्यक्तीला आम्हाला देवाने एक सीमा ठेवलेली आहे. सर्व गोष्टीसाठी सीमा ठेवलेली आहे. इथं देवाच्या बंधनामध्ये, देवाच्या नियमामध्ये, देवाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला आणि मला राहायचं आहे. पण ते सत्ताधीश एकत्र येऊन म्हणत आहे की चला आपण त्याचे बंधन तोडून टाकू, आपणावरून त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. प्रियांनो, त्यांना देवाच्या नियमशास्त्रामध्ये राहायचं नाही, देवाच्या वचनामध्ये राहायचं नाही, देवाच्या आज्ञेमध्ये राहायचं नाही. आणि ते म्हणून म्हणत आहे आपण सर्व काय करूया, आपण त्याच्या बंधनामध्ये राहणार नाही, आपण त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. इथं दोरी आपल्याला पाहायला मिळते की दोरीने, इथं नियमशास्त्राविषयी लिहिलेलं आहे. दोरी काय सांगत आहे, आम्हाला प्रियांनो जसं जनावरांना दोरीने बांधून ठेवतात प्रियांनो, तसं देवाच्या नियमामध्ये त्यांनी राहायचं आहे. देवाच्या नियमामध्ये त्यांनी राहायचं आहे. पण ते म्हणतात आम्ही राहणार नाही, आम्ही त्याची बंधनं तोडून टाकू, त्याच्या दोऱ्या फेकून देऊ, त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. वचन 4, स्वर्गाचं सिंहासन रूढ आहे, तो हसत आहे, प्रभू त्यांचा उपहास करत आहे. आमचा देव स्वर्गामध्ये त्याचा निवास आहे आणि तो तिथून पाहत आहे बंडखोर लोकांना, विरोधकांना, देवाच्या आज्ञानं जुमानणाऱ्या लोकांना देव स्वर्गामधून हसत आहे. देव काय करत आहे, स्वर्गामधून हसत आहे त्यांना. का हसत आहे? सर्वांना देवाच्या नियमावलीमध्ये राहायचंच आहे. सूर्य, चंद्र, तारे, नभोमंडळ, ऋतू, हंगाम, ते सर्व देवाच्या समयामध्ये, देवाच्या टाइम टेबल मध्ये ते काम करत आहेत. ते देवाच्या आज्ञा पाळत आहेत. एके ठिकाणी परमेश्वर म्हणतो, हे आकाशा ऐक, अगे पृथ्वी कान दे. प्रियांनो, वारा, आम्ही पाहतो की जेव्हा वादळ आलं तेव्हा येशूने त्या वाऱ्याला आज्ञा दिली. येशूने त्या वाऱ्याला आज्ञा दिली. तो म्हणाला उगा राहा आणि शांत हो, आणि तो वारा शांत राहिला, गप्प राहिला, पडला. सर्व पृथ्वी त्याचं ऐकत आहे. त्यांना ते त्याच्या आज्ञेमध्ये आहेत आणि त्यांना आज्ञा पाळाव्याच लागत आहेत. पण काही अशा आहेत जे देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, ते दंगल करत आहेत, व्यर्थ योजना करत आहेत, एकत्र येऊन ते मसलत करत आहेत, एक होऊन मसलत करत आहेत. पण त्यांच्या मसलती व्यर्थ आहेत. त्यांच्या मसलती देव व्यर्थ करणार आहे आणि देवाचीच योजना सिद्धीस जाणार आहे. आता याचा परिणाम असा होणार आहे का देव त्यांच्याशी प्रेमाने बोलत आहे. आता देव त्यांना समजवत आहे.
आता देव त्यांना सहन करत आहे. पण असा वेळ येईल तेव्हा वचन 5, पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यास घाबरे करील. संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. आज तो त्यांना सहन करत आहे. प्रियांनो, जे आज्ञा पालन करत नाहीत, जे बायबल सांगतं ते उगाच धामधूम करतात, उगाच नको त्या गोष्टी करतात. पण आता देव शांत आहे, देव सहन करत आहे. पण देवाचा दुसरा स्वभाव क्रोध पण आहे, त्याच्याकडे क्रोध पण आहे. तो पुढे त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो म्हणेल, आता मी त्यांच्याशी प्रेमाने वागलो, दयाने वागलो, सहन केलं, पण आता मी त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. प्रियांनो, देव जेव्हा क्रोध येतो, तेव्हा प्रियांनो तो संतप्त होतो. आणि प्रियांनो, जे देवाचे विरोधक आहेत, जे आज्ञा पालन करत नाही, तो देव त्यांना घाबर करतो. देव त्यांना भीती घालतो, यासाठी की त्यांनी देवाच्या राज्यामध्ये यावं. कारण परमेश्वर म्हणाला, तारण मीच आहे, माझ्या हातून कोणालाही सोडवून घेता येणार नाही. म्हणून देव त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलत आहे. वेळोवेळी क्षणोक्षणी समज देत आहे देव त्यांना. देव त्यांना समज देत आहे. देव त्यांना बदलण्यासाठी संधी देत आहे. वचन 6, तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. प्रियांनो, देवाने अगोदरच ठरवून ठेवलं आहे की येशूला सियोन पवित्र डोंगरावर त्याला अभिषेक करून त्याला राजा बनवलेला आहे. त्याला राज्य दिलेलं आहे. त्याला अधिकार, त्याला सामर्थ्य दिलेलं आहे. प्रियांनो, त्याला राजा बनवलेला आहे. जकर्या याचा 9वा अध्याय 9 वचन जर आम्ही पाहिलं, तर बायबल आम्हाला सांगतं, हे सियोन कन्ये, तू जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे. जकर्यामध्ये येशू विषयीची भविष्यवाणी आहे. तो कसा येणार आहे? तो कसा येणार आहे? तो लीन असणार आहे. तो लीन असणार आहे. देवाने ठरवले त्याला अभिषेक करून त्याला राजा त्याला बनवलेला आहे. आणि त्याच्या हातामध्ये पृथ्वीची सर्व स्थळे, जीवन मरण त्याच्या हातामध्ये ठेवलेलं आहे. तारण त्याच्या हातामध्ये ठेवलेलं आहे. निर्मिती त्याच्या शब्दांनी झाली. तो म्हणतो, मी त्याला राजा बनवला. प्रियांनो, पण खोट्या राजांना हे आवडणार नाही. खोटे राजे त्याला विरोध करत आहेत. ते स्वतः होऊन राजे घोषित करत आहेत. स्वयं घोषित राजे आहे. हा डुप्लिकेटपणा आहे. पण खरा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण यहोवा परमेश्वराने त्याला राजा बनवलेला आहे. आणि त्याला हे सर्व काही त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. सर्व पृथ्वी आणि पृथ्वीवरील सर्व काही त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. वचन 7, मी निर्णय कळवितो. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आज मी तुला जन्म दिला आहे. आज मी तुला जन्म दिला आहे. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं, देवाने आपला निर्णय कळवलेला आहे. त्याने ठरवलं आहे
येशू त्याचा पुत्र आहे आणि त्याने त्याला जन्म दिला आहे आणि तोच युगानुयुगाचा राजा असणार आहे. तोच युगानुयुगाचा राजा असणार आहे. वचन 8, मज माग म्हणजे राष्ट्र मी तुला वतना दाखल देतो, पृथ्वीच्या दिगंताचं स्वामित्व तुला देतो. तो म्हणत आहे, माग मी तुला राष्ट्र वतना दाखल मी देतो, पृथ्वीच्या दिगंताचे स्वामित्व मी तुला देतो. तो मागण्यासाठी सांगत आहे. काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं, प्रियांनो आपल्या विश्वासावर ते अवलंबून आहे. तो म्हणतो, मी तुला वतन म्हणून राष्ट्र देतो. पृथ्वीवरील राष्ट्र प्रियांनो आमचं वतन आहे. हे येशूचं वतन आहे. पित्याने त्याला वतन दिलं आणि त्या पुत्राने तुम्हाला आणि मला वतन दिलं. सीमेच्या टोकापर्यंत जा असं येशू आम्हाला सांगतो. जिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत आम्ही जाऊ शकतो. पृथ्वीचं स्वामित्व, पृथ्वीवर अधिकार करण्याचं, स्वामित्व करण्याचं अधिकार देव म्हणत आहे. तू माझ्याकडे माग, तू माझ्याकडे माग, तू माझ्याकडे माग, तू माझ्याकडे माग. प्रियांनो आम्हाला देवानी स्वामित्व, वास्तविक हे अधिकार येशूचे आहेत आणि येशूने पुनरुत्थानाच्या नंतर ते अधिकार तुम्हाला आणि मला दिले आहेत. हे अधिकार आणि तो म्हटला, जा पृथ्वीच्या दिगंताचं स्वामित्व, म्हणून आम्ही जगाच्या पाठीवर दिगंतापर्यंत, शेवटापर्यंत त्याची सुवार्ता आम्ही घेऊन जात आहोत. त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली आहे, शिष्यांना आज्ञा दिली आहे, शिष्यांना आज्ञा दिली आहे. वचन 9, तो म्हणतो, लोहदंडाने तू त्यास ठेशील, कुंभाराच्या मडक्यासारखा त्याचा चुराडा करशील. प्रियांनो इथे न्याय आम्हाला पाहायला मिळतो. इथे आपल्याला न्याय पाहायला मिळतो देवाचा. तो म्हणतो, तू लोह दंडाने त्यास ठेशील. कुणाला? दुर्जनाला. कुणाला? जे येशूचं देवत्व मानत नाही त्याला. कोणाला? जे देवाच्या आज्ञा पाळत नाही त्यांना. ह्या सर्वांना येशू ठेचून काढणार आहे न्याय समय, आणि तो समय जवळ आहे. तो समय अगदी जवळ आहे. जसं मडक्यामध्ये काहीच ताकद नसते मंडळी, तर मडकं सहज फुटू शकतं. मडकं सहज फुटू शकतं. इथं मडकं प्रियांनो मानवाची निर्मिती मातीपासून झालेली आहे. मानवाची निर्मिती मातीपासून झालेली आहे आणि त्याचा चुराडा करणं परमेश्वरासाठी, येशूसाठी अत्यंत सहज आणि सुलभ असं काम आहे. जे देवाची आज्ञा पाळत नाहीत, जे देवाला देव म्हणून त्याचा गौरव करत नाहीत, त्यांच्यावर देवाचा न्याय येणार आहे आणि देव त्यांना, येशू त्यांना लोह दंडाने त्यांना ठेचून काढेल आणि मडक्यासारखा त्यांचा चुराडा करेल. देवाची इच्छा नाहीये. देव संधी देत आहे मानवाला, दुर्जनाला दुर्जन मरावा, यामध्ये परमेश्वराला संतोष होत नाही. देवाची इच्छा आहे दुर्जनाने माग यावं, दुर्जनांनी वळावं, दुर्जनांनी तारण प्राप्त करून घ्यावं. प्रियांनो तारण येशूच्या येण्यापर्यंत तारण उघड असेल. तारणाचे दरवाजे देवाने उघडले आहेत आणि प्रियांनो तारणाची संधी सर्वांना आहे, सर्वांना आहे. बायबल आम्हाला सांगतं. एका दाखल्यामध्ये येशू म्हणतो, शेवटच्या क्षणी सुद्धा त्याच्या शेतमळ्यात काम करायला तो लोकांना बोलवत आहे आणि त्यांना तितकीच मजुरी तो देणार आहे. म्हणजे तारण
शेवटापर्यंत तारणाचे दरवाजे उघडे असतील, पण एक समय येईल तेव्हा सर्व दरवाजे बंद होतील. आम्ही एका दाखल्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 5 मूर्ख कुमारी आणि 5 शहाण्या कुमारी. त्या 5 शहाण्या कुमारींसाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला, पण त्या मूर्ख कुमारीसाठी तो दरवाजा बंद झाला आणि ते म्हणत होते उघडा. तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की दरवाजा बंद झाला आहे. हे दरवाजे लवकर बंद होणार आहे. तत्पूर्वी मंडळी, तत्पूर्वी जे आमचे दूरचे लोक आहेत, जवळचे लोक आहेत, आजही त्यांना तारण प्राप्त झालं नाही, आजही ते जगामध्ये भटकत आहेत, आजही ते ख्रिस्ताविना मरत आहेत, आजही त्यांना पनिशमेंट होत आहे. ते सर्व लोकांसाठी त्यांचा चुरडा होण्या अगोदर, त्यांना देवाने ठेचण्या अगोदर आमचं कर्तव्य, आमचं काम आहे की त्यांना ख्रिस्ताकडे आणावं, त्यांना तारण प्राप्ती व्हावी, त्यांनी मरू नये, तर त्यांना जीवन प्राप्त व्हावं. म्हणून प्रियांनो, आम्हाला प्रार्थना करावी लागेल, नाहीतर लोहदंडाने देव ठेचेल. कारण न्याय, देवाचं प्रेम फार सुंदर आहे, पण त्याचा न्यायाविषयी जर आम्ही कधी वाचलं तर त्याचा न्याय भयंकर आहे. त्याचा न्याय भयंकर आहे आणि कुणीही त्याच्या न्यायाच्या कसट्यामध्ये सापडू नये, त्याच्या न्यायाच्या कसट्यामध्ये सापडू नये. नीतिसूत्र 1:23 मध्ये असं लिहिलंय, माझा वाग्दंड ऐकून वळा, पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन, मी आपली वचने तुम्हास कळवीन. प्रियांनो, देव सर्वांवर सारखं प्रेम करत आहे, कारण त्याने सर्व पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली आणि आम्ही सर्व देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. फरक इतकाच आहे आमच्या विचारामध्ये, फरक इतकाच आहे. प्रियांनो, काही लोक त्यांना ओळखत नाही. त्याचं कारण असं आहे, या युगाच्या दैवतांनी त्यांचे डोळे आंधळे केलेत यासाठी की ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आपण इथं थांबत आहोत मंडळी. पुढील भाग आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही टाकणार आहोत. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान, महिमा, सन्मान, गौरव देतो, उंचावतो, स्तुती आणि महिमा गातो. परमेश्वरा, दाविदाने येणाऱ्या दिवसामधील तुझं राज्य, तुझा न्याय, तुझ्या अद्भुत गोष्टी त्यांनी पाहिल्या. तुझ्या विरोधात अनेक लोक उभे राहिलेले त्यांनी पाहिले, पण प्रभू परमेश्वरा, तू त्यांना सिंहासनारूढ तू आहेस, तू त्यांना हसत आहेस. प्रभूजी, प्रभू, आज माझी प्रार्थना आहे, कुणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांचं तारण व्हावं आणि सर्वांनी सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावं. परमेश्वरा, जे जे माझे प्रिय बांधव बहिणी हा व्हिडिओ पाहत आहे, मी त्यांच्यासाठी स्पेशली प्रार्थना करत आहे. प्रभू परमेश्वरा, तुझा घायल झालेला हात त्यांना लाव, स्पर्श कर. प्रभू परमेश्वरा, त्यांना आपल्या भविष्यातल्या गोष्टी कळू दे, येशूचं आगमन कळू दे, येशूचा न्याय करू दे. प्रार्थना करतो, त्यांना आरोग्य दे, त्यांचा सर्व त्रास काढून टाक, तारणाची वस्त्रे घाल. माझ्या देवा, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम कर. तू येण्या अगोदर त्यांचं तारण होऊ दे, तू येण्या अगोदर त्यांचं परिवर्तन होऊ दे, तू येण्या अगोदर ख्रिस्त त्यांना प्राप्त व्हावा. माझी तुझ्याकडे विनंती आहे. परमेश्वरा, तू खूप चांगला आहेस. माझी प्रार्थना तू नेहमीच ऐकतो, तुझे उपकार मानतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन. शेवटचा आशीर्वाद घेऊया. देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन प्रिय आहे, त्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. Amen. Amen. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.